तुम्ही उद्धव साहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेबांना एवढं घाबरताय, यावेळी तुमची लायकी किती, अवकाश किती समजते. निष्ठावांत शिवसेना पडू शकता का? तुमच्यात दम आहे का तेवढा? आहे का पैसा तेवढा तुमच्याकडे? वाट लावल्या महाराष्ट्राची. 3-3, 4-4 वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत कितीतरी जिल्ह्याच्या. हम करे सो कायदा निर्माण झालेला आहे. आम्हाला काय फरक पडत नाही. पितरांची फौज आम्ही कधी मोजत नसतो, निष्ठावंताची फौज आम्ही मोजतो. जे गेले ते कावळे, राहिले ते मर्द मावळे. अरे बाडग्यानो, पहिला अगोदर तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय बघा. आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियावर, सोशल मीडियावर अशा बातम्या आम्ही पाहिल्या की शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटात जाणार, फुटणार, अशा बातम्या सकाळी 7 वाजल्यापासून चालू आहेत. मुळात या बातम्या का पेरल्या जात आहेत, कशामुळे पेरल्या जात आहेत, हे आता महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजलेली आहे. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री निष्क्रिय गृहमंत्री आहे. आणि या महाराष्ट्रात सध्याचं जे वातावरण आहे ते या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. म्हणून शिवसेनेच्या विरोधात अशा बातम्या पसरवायच्या आणि जनतेच्या मनात कुठेतरी या सरकार विरोधातचा जो राग आहे तो राग कमी करायचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीवाले, शिंदे गटाचे लोक करत आहेत. या शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हणजे गद्दारांनी असं म्हणलंय की आम्ही 6 खासदार आमच्या पक्षात येणार आहेत. त्या लोकांना सांगू इच्छितो, अरे तुम्ही गद्दार बनलात, खाल्लेल्या मिठाला जाणला नाहीत, मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसलात, म्हणून का आमचे निवडून आलेले खासदार तुमच्यासारखे फडतूस आहेत असं वाटतं तुम्हाला? तुम्ही एक नमक हराम निघालात म्हणून आमचे खासदार नमक हराम आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुम्ही या महाराष्ट्राचं वाटोळ केलेलं आहे. या मिंदेच्या लोकांनी आमचा पक्ष, आमचं चिन्ह हे त्या भाजपच्या जीवावर तुम्ही घेतलं जरी असलं तरी निष्ठावांत शिवसैनिक तुम्ही फोडू शकला नाही, फोडणार नाही. जे गेली ती आजपर्यंत जे आमच्या पक्षातनं गेली ती घाण गेली. याच्या पुढे आमच्या पक्षात कोण फुटणार नाही. अजून काही घाण असेल ते घेऊन टाका. जे कोणी माझे आमदार जात आहेत, ज्यांना जिल्हा प्रमुख पद दिली, उपजिल्हा प्रमुख पद दिली, ते सुद्धा फुटत आहेत, गद्दार बनत आहेत. अशांनी आताच निघून जावं. या लोकांची लायकी शिवसेनेमध्ये राहायची नाही. ज्यांना गद्दारी करायची आहे ती आत्ताच करायची. आता जी काय घाण आहे ती निघून गेली तरी आम्हाला काय फरक पडत नाही. उरलेले आम्ही निष्ठावंत शिवसैनिक, एक गेला तर 10 आमच्या पक्षात येणारे आहेत. एक जरी गद्दार निघून गेला 10 आमच्या पक्षात येणारे बहुसंख्य गर्दी आमच्या पक्षामध्ये सध्या आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया ते दाखवत नाही, सोशल मीडिया दाखवत नाही. ही बीजेपीची आयटी सेल फक्त ठाकरेचे एवढे माणसं फुटले, एवढे नगरसेवक फुटले, एवढे खासदार फुटणार आहेत. अरे तुम्ही अगोदर या महाराष्ट्रात किती वाटोळ केले ते बघा. तुमची सत्ता आल्यापासून या महाराष्ट्राचं किती वाटोळ झालेलं ते बघा. या महाराष्ट्राचे उद्योग धंदे त्या गुजरातला निघून गेले, पण कुठला स्वाभिमानी मराठी माणूस त्याच्यावर आवाज उठवला नाही, फक्त शिवसेना सोडली तरी. गुजरात हे केंद्रबिंदू बनलेलं आहे. या महाराष्ट्राचा केंद्रबिंदू गुजरात बनवण्याचा प्रयत्न या लोकांनी चालू केलेला आहे. पण तो जोपर्यंत आम्ही शिवसैनिक जिवंत आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे, तोपर्यंत हा डाव आम्ही सक्सेस होऊ देणार नाही. आज या नरेंद्र मोदीला एवढे खासदार जवळ असताना सुद्धा, देशामध्ये यांची सत्ता असताना यांना आमच्या पक्षाचे खासदार का पाहिजेत? अरे महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला निवडून दिले ना, भले तुम्ही ईव्हीएम घोटाळा जरी करून निवडून आला असेल, अगर सत्ता तुमची बसली असेल, जनतेची कामे करा. आज महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचं सोडून उद्धव ठाकरे एवढे खासदार आमच्या पक्षात येणार, एवढे आमदार येणार, एवढे नगरसेवक येणार. अरे जनतेने जर तुम्हाला निवडून दिले तर कामं करा ना. कशाला फालतू कामामध्ये व्यस्त असता तुम्ही? किंवा फालतू धंदे बंद करा. तुम्हाला जनतेनं निवडून दिले असं तुम्ही म्हणता ना, ईव्हीएमच्या जीवावर तुम्ही जे काय घोटाळा करून निवडून आलात, सत्तेवर बसलात, महाराष्ट्राच्या जनतेचं काम कोण करणार? का आयुष्यभर हे 5 वर्ष
ठाकरेचे एवढे फोडणार तेवढे फोडणार यातच घालवणार. आम्हाला काय फरक पडत नाही. फितुरांची फौज आम्ही कधी मोजत नसतो, निष्ठावंताची फौज आम्ही मोजतो. जे गेले ते कावळे, राहिले ते मर्द मावळे. त्यामुळे आम्हाला किती आले आणि किती गेले फरक पडत नाही. पण निष्ठावंत मावळे जोपर्यंत आमच्या शिवसेनेमध्ये आहेत, आमच्यासारखे निष्ठावंत मावळे, निष्ठावंत शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेमध्ये आहेत, तोपर्यंत किती आमदार गेले का आणि किती आमदार आले का आम्हाला फरक पडत नाही. शिवसेनेचा पाया हा शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे. आणि जोपर्यंत हा निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूने, उद्धव साहेबांच्या बाजूने भक्कम उभा आहे, मातोश्रीच्या बाजूने भक्कम उभा आहे, तोपर्यंत शिवसेनेला हलवायची ताकद या देशामध्ये नाही, जगामध्ये कुठल्या कोणाच्यात हिंमत नाही, कुठल्या देशामध्ये नाही. काय चालू आहे अगोदर तुमचं जे काय याच्यावर मंत्रिपदावर जे भांडण आहे त्या मिंदे गटाचे त्या भाजपचे, ते मिटवा अगोदर. काय काय जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाहीत. एक मंत्री 2-2 जिल्ह्याचा पालकमंत्री बनतोय. वाट लावल्या महाराष्ट्राची. 3-3, 4-4 वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत कितीतरी जिल्ह्याच्या. हम करे सो कायदा निर्माण झालेला आहे. पुण्यामध्ये दादागिरी वाढली, नागपूरमध्ये दादागिरी वाढली आहे. रोज महिलांवर अत्याचार, बलात्कार या घटना घडत आहेत. याच्यावर काय लक्ष द्यायचं नाही. महाराष्ट्राचा विकास सोडला, फक्त ठाकरेजी एवढे आमदार फोडणार तेवढे खासदार फोडणार. अरे भाडग्यांनो, पहिला अगोदर तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय बघा. आमचे निष्ठावंत मर्द जे काय खासदार असतील ते कधी फुटणार नाहीत. तुमच्यासारखे पैशावर लाचार बनणारे खासदार निवडून आलेले नाहीत. या महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने मतदान केल्यावर निवडून आलेले खासदार आहेत. भले आमचे 9 असेल, परंतु अख्ख्या संसद भवनला दणाणून सोडण्याची ताकद या 9 खासदारांमध्ये आहे. शिवसेनेचे आमदार फोडणार, खासदार फोडणार. अरे किती फोडणार तुम्ही? निष्ठावंत शिवसैनिक फोडू शकता का? तुमच्यात दम आहे का तेवढा? आहे का पैसा तेवढा तुमच्याकडे? 50 करोड रुपये टाकले तरी निष्ठावंत शिवसैनिक कधी फुटू शकत नाही. तुमची तेवढी लायकी नाही की निष्ठावंत शिवसैनिकांना खरेदी करायची, विकत घेण्याची. तुमची लायकी फक्त आमदार खासदार फोडण्यापुरती राहिलेली आहे का? महाराष्ट्राचा विकास तुम्हाला करायचा नाही का? अगोदर या महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करा. तुम्हाला सत्तेवर बसवले ना, जनतेची कामं करा. उठसूट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. याशिवाय या सत्ताधाऱ्यांना पाण्यात सुद्धा उद्धव साहेब ठाकरे यांना पाहतात. तिथे पाण्यात सुद्धा उठता बसता झोपता फक्त उद्धव ठाकरे, संजय राऊत. म्हणजे तुमची एवढी सत्ता आली असताना सुद्धा 232 खासदार तुमचे आमदार असताना या महाराष्ट्रामध्ये तुम्ही उद्धव साहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेबांना एवढं घाबरताय. यावेळी तुमची लायकी किती, अवकात किती समजते. म्हणून महाराष्ट्राची जनतेला अगोदर कामं करा. आमचे खासदार फुटणार नाहीत, आमदार फुटणार नाहीत. अगोदर तुमच्या ताटामध्ये जे काय वाढलेलं आहे, तुमची जी परिस्थिती निर्माण केली आहे भारतीय जनता पार्टीने, ते अगोदर बघा. या मिंदे गटाला सांगतो, 50-55 आमदार काय जे आले असतील निवडून तुमचे ईव्हीएमच्या जोर, तुमची आता काय लायकी ठेवल्या भाजपनं? सर्व सत्ता त्या देवेंद्र फडणवीसच्या हातात गेलेली आहे. तुमच्या हातात काय आहे? कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. बस म्हणले बसायचं आणि उठ म्हणले उठायचं, ही परिस्थिती निर्माण केली आहे फडणवीसनं तुमची. भले आमची सत्ता नसेल, काय नसेल, पण आमचे पक्षप्रमुख स्वाभिमानी आहेत, आमचे शिवसैनिक स्वाभिमानी आहेत, लाचार शिवसैनिक नाहीत. त्यामुळे ही लाचारी ही बंद करा. आमचे खासदार फुटणार नाहीत, ना आमदार फुटणार नाहीत, ना सच्चा शिवसैनिक फुटणार नाही. गेले ते गद्दार जातील. ज्यांना नगरसेवक व्हायचा आहे, ज्यांना ग्रामपंचायतीचा सदस्य अगर सरपंच व्हायचा आहे, पैसे खायची ज्याला आमिष आहे, ज्याला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, ते फुटतील. फुटू द्या, काय गरज नाही. असल्या लाचार लोकांची शिवसेनेला गरज नाही. असल्या घाण मनाची माणसं आमच्या शिवसेनेमध्ये असता कामा नये. स्वच्छ मनाची माणसं आमच्या शिवसेनेमध्ये पाहिजे. जे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले आहे, प्रामाणिकपणे आयुष्यामध्ये राहायचं तर प्रामाणिकपणे राहा. लाचार म्हणून कधी जगू नका आणि कोणाचा कुत्रा म्हणून जगू नका. एक शिवसेनेचा वाघ म्हणून जगा. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे आणि तेच आमचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्हाला फोडायच्या गोष्टी या लोकांनी करू नये.
आमचा पक्ष, आमचं नाव, आमचं चिन्ह जरी चोरलं असेल तर स्वाभिमानी शिवसैनिक तुम्ही चोरू शकत नाही, फोडू शकत नाही, तोडू शकत नाही, ना विकत घेऊ शकत नाही. आम्ही मातोश्रीचे शिवसैनिक मरेपर्यंत उद्धव साहेबाला साथ देणार. आता लढाई रस्त्यावर आम्हाला लढायची आहे. आम्हाला माहिती आहे समोर किती संकट आहे, पण त्या संकटाला घाबरणारे आमच्या औलाद नाही. त्या संकटाला तोंड देणारे आमची औलाद आहे. ते बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली एक स्वाभिमानी शिवसैनिकाची पिढी आहे. जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.